आणि काय म्हणजे नक्की काय घडलं होतं कशावरनं? त्या साली एक बाबा होता महाराज आणि एक भ्रामक कथा त्याने काही गावकऱ्यांना सांगितली की या वाड्यामध्ये 7 कड्या सोन्याचं धन आहे. तो भयानक इतका प्रसंग भयानक होता काय ना, ऐकून अक्षरशः आमच्या डोळ्यांनी पाणी येत होतं, असा तो प्रसंग होता. जेव्हा बनवलं त्यानंतर बनवलं होतं असं परत काळ्या माठात मसाल्यात तुम्ही परत काळ्या मसाल्यात बनवलंच नव्हतं. जेऊया फटाफट. गुड मॉर्निंग मित्रांनो. काय मस्त वातावरण झालं. मी इकडे एडिटिंग करायला इकडे बसलो होतो आणि काय मस्त लोकेशन आहे एडिटिंग करायला. इथे मस्त मी एडिटिंग करतो आणि पाऊस सुरू झाला आहे. इकडे मस्त धरण आहे, पाऊस सुरू झाला आहे, हलका हलका पाऊस सुरू झाला आहे, ढग आहे, मस्त मस्त गार वारं सुरू आहे. आणि अशा वातावरणामध्ये एडिटिंग करायला तर खूप मजा येते. आणि लोकेशन पण इतकी भारी आहे ना. ही जे बनवलं आहे ना गॅलरी, ती थोडीशी आतमध्ये आहे. मी आतमध्ये बसलो, तिकडे पाऊस पण येत नाही, पण आपल्याला पावसाची पूर्ण मजा पण घेता येते. एडिटिंग वगैरे संपल्यावर आपण पुढचा जो प्लॅन आहे ना दिवसाचा, तो मी तुम्हाला सांगेन. सकाळी उठलो, मस्त वातावरण होतं, व्हिडिओ एडिट वगैरे झाला, पण त्यानंतर लाईटच गेली, नेटची पण लाईट गेली, व्हिडिओज अपलोड होत नाही आहे. मग आपण आपल्या अड्ड्यावर परत आलो, किसन दादांच्या जे टेंट आहे तिकडे आलो. तर इकडे पण लाईट नाही आहे, तर व्हिडिओ अपलोड करायला आजही उशीर लागणार आहे. एवढा मेहनतीने व्हिडिओ एडिट केला होता आणि मोठा व्हिडिओ आहे, अपलोड व्हायला उशीर लागेल. आता थांबूया, थोड्या वेळ थांबावंच लागणार आहे. लाईट येईल, वायफाय येईल, मग आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा. पण आमची तलब बघा किती स्ट्रॉंग आहे. इतकं कडक ऊन आहे, वारं बिलकुल सुरू नाही आहे, तरी आम्हाला प्यायचा आहे चहा. चहाचं सगळं मटेरियल आणलं आहे, दूध आणलं आहे, गॅस आहे आणि चहापत्ती वगैरे. तर चहा घेऊया. एका हॉटेलला आम्ही गेलतो पोहे खायला. शी नको मत याद दिला मुझे वो. पोह्या तंत्राची गॅस. ठीक आहे, ते पाणी घ्या ना भाऊ. आणि तो म्हणतो त्या माणसाला मसाला काय कोणतं फुल काहीतरी बोललेलं, काहीतरी फुल हो, चक्री फुल. चक्री फुल आहे याचं म्हटलं त्याला. बघ असं करून दाखवून सगळी केस आणि पाण्यात त्याने ते पोहे परत फेकून नाही दिले, उचलले आणि टाकले परत कडेने कडे. टाकले. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. जसं सगळ्यांना माहीतच आहे की आपण अकोलेत आलो आहोत, अकोले अहिल्यानगर. आणि इकडे आपण आता फिशिंग करणार आहे, पण आपल्याला जायचं आहे नेवासा. नेवासा इकडनं 70 किलोमीटर आहे. आणि तिकडे जाण्याचं एक विशेष कारण आहे, ते म्हणजे नुकताच एक मराठी चित्रपट रिलीज झाला आहे, सालबर्डी, ज्याच्या प्रीमियरला आपण गेलो होतो. खूपच धमाल मूवी आहे. मराठीत पहिल्यांदाच असं काहीतरी बघायला मिळतं आहे. म्हणजे विषय जो आहे तो सत्य घटनेवर आधारित आहे. ही सगळी घटना आहे नेवासा तालुक्यातली. मूवी तर खूप जबरदस्त होती आणि ती मूवी बघितल्यानंतर आहे ना, त्या मूवीबद्दल आणखीन जाणून घेण्याची इच्छा होऊ लागली होती. आणि लकीली आपण बरोबर अहिल्यानगरमध्ये आलो होतो आणि नेवासा पण इकडनं फारच जवळ आहे. तर त्या मूवीबद्दल, त्या सत्य घटनेबद्दल आणखीन जाणून घेऊया आपण. त्या गावात सुद्धा आपण जाऊया जिकडे ही घटना घडली होती. म्हणजे लहान मुलांचा जिकडे बळी गेला होता, जसं त्या मूवीमध्ये दाखवलं आहे. त्या सगळ्या घटनेची, त्या सगळ्या गोष्टींची आणखीन माहिती आपण तिकडनं घेऊया. आणि इकडे आपल्या मागे काही गावकरी बसलेत, त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का ते बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपण ह्याच गावचे का? हो, ह्याच गावचे. अच्छा, मला ना थोडीशी एक माहिती हवी होती. म्हणजे मी इकडे आलो होतो तर माझे काही मित्र होते, सबस्क्रायबर होते. आपला काय परिचय? मी ॲक्च्युली यूट्यूबवर व्हिडिओज बनवतो. असे वेगवेगळ्या जागेवर जाऊन त्या जागेची माहिती देतो किंवा असे नवीन काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यात मग असं मासेमारीचं आणि त्यात कुकिंग वगैरे असं ते आपलं चॅनल आहे ॲक्च्युली. तर त्यासाठी मी बऱ्याच जागेवर फिरत असतो. तिकडचं नवीन काही आपल्याला मिळालं ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. असंच मला असं माहीत पडलं माझ्या सबस्क्रायबरकडनं की ह्या गावामध्ये अशी म्हणजे लहान पोरांच्या बळीची घटना घडली आहे, ते गुप्तधन वगैरे अशी काही माहिती. तर थोडी माहिती मिळाली मला. तर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का कोणाकडे तुमच्याकडे? हत्याकांड झालं त्याबाबत का? खूप दिवसापूर्वी 92-93ची घटना आहे ती साहेब. अच्छा 92-93 साली घडलेली घटना आहे ती. अच्छा. हां. आणि काय म्हणजे नक्की काय घडलं होतं कशावरनं? त्या साली एक बाबा होता महाराज आणि एक भ्रामक कथा त्याने काही गावकऱ्यांना सांगितली की या वाड्यामध्ये 7 कड्या सोन्याचं धन आहे. धन जर तुम्हाला पाहिजे असेल तर याला 7 बळी द्यावं लागतील दर पौर्णिमेच्या दिवशी.
आणि किती 7 बळी दिले होते? नाही, चार पाच झाले ते बळी. 4च्या आसपास झाली होती. आम्ही ते पेपरला वाचली होती त्या काळी. तो भयानक इतका प्रसंग भयानक होता काय ना, ऐकून अक्षरशः आमच्या डोळ्यांनी पाणी येत होतं, असा तो प्रसंग होता. आणि पोरं म्हणजे असं मी ऐकलं की जादूटोण्यामध्ये अशी पोरं पण असे विशेष प्रकारचे वापरतात की नाही असाच पोरगा पाहिजे इतक्याच वर्षाचा, असं काय होतं का त्यावेळेस? अशा त्या पद्धतीचं त्याचा एक वेगळंच फंडा असायचा. तो मुलगा तो 5 ते 6 वर्षाच्या आतला एकुलता एक असावा, अशा याच्यासाठी तो धनासाठी तो बळी पाहिजे म्हणून. म्हणजे साधारण किती वर्षाची पोरं होती ती सर्व 5-6 वर्षाच्या आतली. 5-6 वर्षाची. अच्छा. तुम्हाला काय माहिती आहे जरा? आणि त्यावेळेस जे आहेत ना ऐकूया आम्ही का तो जो महाराज होता तो महाराज म्हणायचा 5 ते 6 वर्षाच्या आतली मुलं मिळाली तर तुम्हाला 7 वर्षाच्या आतमध्ये त्यांची धनप्राप्ती होईल. मग अशी घटना म्हणजे कोणाला झालं होतं का धनप्राप्ती वगैरे अशी काही? नाही तसं काही झालं नाही. झालं नाही, पण नाहक बळी गेले त्यामध्ये. अच्छा. दर पौर्णिमेच्या वेळी ते बळी जायचे. अनेक आंदोलनं झाली त्यावेळेस. त्या आंदोलनामध्ये तो आरोपी स्वतः उभा असायचा की आरोपी का सापडत नाही म्हणून. परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाचं खरंच काम कौतुकास्पद आहे की त्यांनी इतक्या अभ्यासू पद्धतीने तो तपास लावला की संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचं कौतुक केलं की ते आरोपी इतके शातीर होते की कुठल्याही प्रकारचा मागमूस कुठल्याही प्रकारचा पुरावा ते पाठीमागे सोडत नव्हते. अच्छा बाबा. हां माग मुद्दा ठेवला नव्हता. एवढे आरोपीचे प्रखर होते, हां परंतु ते पकडल्याच गेले नंतर. पकडले. आणि मी काहीतरी ऐकलं मास्तर बिस्तर असे पण म्हणजे शिक्षित लोक पण होते त्यामध्ये. शिक्षक लोक सुद्धा शिक्षक पण होते ना? त्यामध्ये होते. कांदा प्रकरणामध्ये जुना वाडा, हां. त्याच्यात धन आहे म्हणे लय मोठं गबाळी, त्याच्यात बळी द्यावा लागत. ती बळी देण्याकरता त्या मुलाचा अट्टहास केला, खालाच केला. तुम्हाला काय माहिती दादा अजून? हा हेच सांगितलं, हेच माहिती. अच्छा हीच माहिती आहे. आणि ही घटना कुठे घडली एक्झॅक्ट? घडलेली. अच्छा. इथंच वाडा आहे तो. कुठे? इथंच आहे पलीकडल्या गल्लीमध्ये. लांब नाही जाऊ शकतो आपण? नाही, नका जाऊ तुम्ही तिकडे. का बरं? नाही, चांगली जागा नाही ती. पण असं काही परवानगी घ्यावी लागते तिकडे जायला, असं काही आहे का? म्हणजे एकदा जर जायचंच असेल थोडीशी माहिती द्यायला. एकदम भयानकता वाटते तिथे. तुम्ही जाता म्हणजे तुम्हालाच भीती वाटेल. अच्छा मलाच भीती वाटेल. तर अशी समजायला भीती वाटते त्या ठिकाणी जाण्याची. आणि तुम्ही कशा करता जाता? नाही जे त्याची शहानिशा करायला शहानिशा, पण ते ठिकाणच खूप कठीण आहे, भयानक आहे. अच्छा. भीती वाटण्याचं ठिकाण आहे ते. ओके ठीक आहे. तर हा तो एंट्रन्स आहे त्या वाड्याचा जो गावकऱ्यांनी आपल्याला सांगितला होता. तर आणि इकडे आपल्याला व्हिजिट करायची होती कारण की जेवढी माहिती आपल्याला मिळाली ह्या वाड्याची ती स्वतःच्या डोळ्यांनी मला इथे येऊन बघायची होती. तसं तर मला इकडे यायला सगळ्यांनी मनाच केलं होतं, पण तरी आपल्याला खुजली भरपूर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. या वाड्यामध्ये ना असे सिक्रेट डोअर्ससुद्धा आहे. फार अंधार ॲक्च्युली, असं बघितलं तर काही दिसत नाही आहे. इथे एक आहे आणि इथे सुद्धा एक. ही जागा बघा एकदम अशी हॉन्टेड वाटते. इथे अजूनही मला वाटतं काही गोष्टी आधीच्या ज्या वापरल्या गेल्या होत्या अंधश्रद्धेसाठी, जो प्रकार इथे घडला आहे लहान पोरांच्या बळींचा, तर त्याचे काही पुरावे इथे तुम्हाला दिसतील. पण आतमध्ये जाऊन बघूया. खतरनाक आहे बापरे. आतमध्ये आल्यावर एकदम अशी वेगळीच फिलिंग जाणवते. अशी म्हणजे थोडंसं अनइझी फील होतं इकडं आल्यावर. आणि इकडे ना काही पुरावे दिसतात बघा. इकडे कसली तरी हाडकंसुद्धा पडली आहेत. हे सांगू शकत नाही कसलं हाडूक आहे. आणि हे बघा इथे पण काहीतरी आहे. हे सुद्धा हाडूक आहे. कसलं आहे हे तर नाही सांगू शकत आहे, पण हाडकं आहे तिथे. आणि काही आहे अजूनही गोष्टी आहेत जुन्या. इथे कोणी येत नाही मेन म्हणजे. हे इथे पण आहेत, इथे सुद्धा आहेत. हे काहीतरी लावलेलं दिसतंय. वाडा पण एकदम असा जीर्ण झालाय ना. जास्त इथे आपल्याला थांबता येणार नाही, जास्त वेळ थांबता येणार नाही. आणि तरी पण काही साहित्य पडलेलं आहे. कुठे कापडाची पिशवी, वाटी. कुठे कापडाची पिशवी? बघा इथं. ही कापुराची पिशवी आहे इथे. अगरबत्त्या पण येते. दोरी कसली तरी बांधली आहे. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे जो लहान मुलांच्या बळींचा प्रकार जो घडला होता ना, तो ह्या जागी घडला होता. तर त्याचीच थोडीशी माहिती, आणखीन माहिती घ्यायला आपण इकडे वाड्यामध्ये आलो होतो. आणि आलो तर आहे, माहिती पण थोडीफार गोळा केली आहे. पण इथे जास्त थांबूशी वाटत नाही, थोडंसं अनइझी फील होतं आहे. तर आपण इथनं आता निघूया.
असं नाही की फिशिंगचा प्रयत्न नाही केला, आपण भरपूर फिशिंगचा प्रयत्न केला आहे आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे, वेळ अशी आहे ना की फिशिंगच होत नाही आहे. खूप वेळ वाया जातो फिशिंगच्या मागे, वेळ पण वाया जातो आहे आणि त्यामुळे आपले व्हिडिओज पण बनत नाही आहे. आजही असंच होतं आहे का काय माहिती नाही. पण हे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवतो कारण की असेही दिवस असतात. इनफॅक्ट असे जास्त दिवस असतात जेव्हा आम्हाला मासे मिळत नाही. शिकार आहे शेवटी, गेलं आणि शिकार होतच गेली असं होत नाही कधी. पण फिशिंग जरी नाही झालं तरी बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी होतात आणि त्या तुम्हाला बघायला आवडत आहेत हे कळतंय. आणि आता सध्या काय झालं की जास्त पब्लिकच्या मागे मी पण पडत नाही, जास्त व्ह्यूजच्या मागे मी पण पडत नाही आहे. पण जेवढी पब्लिक आहे, जे आपल्याला प्रेम करतात, जे आपल्यासाठी रोज व्हिडिओज बघतात आपले, त्यांच्यासाठी आता आपण व्हिडिओज बनवायचं ठरवलं आहे. मला वाटतं निघावं लागेल. पावसाची लक्षणं दिसत आहेत, ढग पूर्ण भरून आलं आहे आणि कुठेतरी पाऊस पडला पण आहे, असा सुगंध येतो मस्त ओल्या मातीचा. तसं हे नाही, आपल्याकडे आहे, आपण तयारीमध्येच आहे. आपले जे सॅडल्स आहेत हे गाडीचे, ते वॉटरप्रूफच आहे, त्यात आपलं सगळं सामान बसून जाईल. पळतायत यार मरळी, पळतायत. हे सगळे घाबरलेल्या सुटलेल्या मरळी आहेत. काय फायदा नाही फिशिंग करून. माझं पेट्रोल वाया गेलं, माझं वेळ वाया गेला. आहेत मरळी पण पळत आहेत फ्रॉगला बघून. त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, हे सुटलेल्या मरळी आहेत सगळ्या. हँडलाईननी फिशिंग करून करून आहे ना, हुक सेट होत नाही आणि मासे निसटतात आणि घाबरतात मग नंतर. तर दोस्तो चलते, हे विजा पण लयच कडकडायला लागल्यात. फिशिंग रॉड पण आपल्या हातामध्ये आहे. तर निघावं लागेल. आजही फिशिंग काही झाली नाही, पण बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ह्या व्हिडिओमध्ये. अरे बापरे, सर तुम्ही जर उलटी करीत बसले तर आपण हे असं रिकामं पोट असेल ना आणि एकदम असं पाणी पिलं ना, असं ते गरम गरम पाणी असतं बघा, ते पिलं की लगेच पाणी बाहेर निघतं, बॅक मारतं, डिहायड्रेशन सारखं होतं. तर आत्ता लवकरात लवकर जाऊन आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल, लिंबू पाणी नाही तर काहीतरी. नाही तर असंच पाणी पिलं ना की पाणी बाहेर फेकते बॉडी मग. तेल घातलंय, कांदा, मटण शिजून घेऊया. कुकरमध्ये शिजवतोय, टाईम कमी आहे ना आपल्याकडे. काय होतं की शूट करता करता खूप उशीर होतो, आजही उशीर झाला, म्हणजे रोजच होतोय. त्यामुळे हे शॉर्टकट्स वापरतो आपण, कुकर वगैरे. युजली आपण नेहमी चुलीवरच करतो, पण आज पर्याय नाही आहे, नाही तर काय होईल की खूप उशीर होईल. हळद, यात धना पावडर पण घालू शकतो, पण धना पावडर नाही सध्या, त्यामुळे हळद, कांदा आणि मीठ एवढंच घालणार आहे आपण. मटण आहे 1 किलो. थोडंसं पाणी घातलं आहे. मीठ मीठ आहे कसं. 6 शिट्ट्या झाल्यात, काढून घेऊया. हे कसं काय होपफुली शिजलं असावं. सुगंध एक नंबर येतो आहे ना पॅक असल्यामुळे. थोडंसं शिजून द्यायला पाहिजे का बघा बरं. कालवण शिजेल मला वाटतं. बाकी थोडंच घेऊया तेल. हे वाटण आहे, भाजलेलं कांदा, भाजलेलं खोबरं, याच्यात आलं लसूण पेस्ट पण आहे, म्हणजे आलं लसूण सुद्धा आहे. घट्ट होऊन जाईल रे ते. आलं लसूण आहे त्याच्यामध्ये, तरी आपण थोडंसं घालूया.
माऊली काळा मसाला आहे, साधारण 2 चमचे, 2.5 चमचे आहेत, साधारण 2.5 चमचे आहेत. 1.5 चमचा गरम मसाला आहे. मित्रांनो, आपण नेहमी माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरतो नॉनव्हेजसाठी, कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं. हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात, त्यामुळे यांची चव इतकी भन्नाट लागते. माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाल्यामुळे नॉनव्हेजची जी टेस्ट आहे ना ती खूप भन्नाट होते. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट पण आहे, आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता. बकऱ्याने किती तेल सोडलंय रे, है ना, मटणाने. झाकून घेऊया. मस्त उकळलं कालवण. हे भाजलेलं बाजरीचं पीठ आहे, थोडंसंच घालूया, जास्त नाही. झालंय, मस्त शिजलंय. इस छोटे से गैस ने हमारा बहुत सारा काम बचा दिया. जेवूया फटाफट, खूप भूक लागली आहे. 11:15 वाजले बघा जेवायला. हे मला ना असं घट्ट आवडतं कालवण, काही जणांना पातळ आवडतं. तुम्ही पाणी एक्स्ट्रा घालू शकता त्यामध्ये. हे चॉप आ गया. माऊली काळा मसाला, तुम्हाला त्याचा जर रेशो माहीत पडला ना किती कशात म्हणजे किती क्वांटिटी मटणासाठी किती मसाला घालायचा, जबरदस्त टेस्ट होते नॉनव्हेजची. मटण पण मस्त शिजलं आहे कालवणामध्ये. 90% तर कुकरमध्ये शिजलं होतं, बाकी राहिलेलं कालवणामध्ये शिजलं. असं तुटायला पाहिजे इझिली. किसन दादांनी तर ऑलरेडी टेस्ट केलेलंच आहे मटण, आणि आज खास तेच मटण घेऊन आले ते. त्यांना हे मटण खायचं होतं, काळं मटण, काळ्या मसाल्यातलं मटण, म्हणून हे बनवलं. जेव्हा बनवलं त्यानंतर बनवलं असं परत काळ्या मटण मसाल्यातून परत. घेऊया फटाफट. हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी.